नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. पंढरपूर येथून परतीच्या प्रवासानंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी मुक्ताईनगरात दाखल. आषाढी वारीनंतर पंढरपूर येथे गेलेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासानंतर आदिशक्ती मुक्ताई पालखी ही मुक्ताईनगरात दाखल झाली आहे. नवीन मुक्ताई मंदिरातून मुक्काम केल्यानंतर शनिवारी 10 ऑगस्ट रोजी कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिराकडे पालखी प्रस्थान झाली. या दरम्यान आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात तालुक्यातील शेकडो दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी लहान थोर वारकरी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या तालावर एकच ठेका घेतल्याचे पाहायला मिळाले. शेकडो वर्षाची परंपरा जोपासत वारकरी संप्रदायातील मानाचा संत मुक्ताई पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर व परत प्रदीर्घ 65 दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी मुक्ताईनगरात दाखल झाला होता. भर पावसात भिजत नवीन मंदिर येथून सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने बस स्टँड, प्रवर्तन चौक, गजानन महाराज मंदिर, आस्था नगरी व जुने मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला. भर पावसातही भक्तीचा मळा फुललेलाच दिसून आला. भजनी मंडळांनी टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन सर्वांचे लक्ष वेधले. पिंपरी अकरौत येथील भजनी मंडळाने संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविण्याचे सचित्र सजीव देखावा करून सर्वांचे लक्ष वेधले, तर मुक्ताईनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर येथील पथकाने भिंत चालविण्याचा सजीव देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती. यावेळी काँग्रेस नेते डॉक्टर जगदीश पाटील, बुऱ्हाणपूर येथील माजी मंत्री व आमदार अर्चना चिटणीस, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर तराळ यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी यांनी दर्शन घेतले. यावेळी सोहळा दिमाखात संपन्न झाला. भव्य वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धेने लोकांचे व नागरिकांचे लक्ष वेधले. शेकडो भजनी मंडळांनी यावेळी भक्तीचा मळा फुलविल्याचा चित्र सध्या मुक्ताईनगरात दिसून आले.
आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लताताई सोनवणे व सर्व प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली माहिती पाहूया. या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अध्यक्षांची या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती. या बैठकीला माननीय आमदार महोदय आणि कलेक्टर आणि सगळे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आला की या ठिकाणी किती सभासदांचे फॉर्म भरले गेले, तर 5 लाखाच्या वरती महिलांचे फॉर्म भरले गेलेले आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी 13 ऑगस्ट असल्यामुळे त्याबद्दलही सगळ्या समितीच्या अध्यक्षांना माहिती देण्यात आली आणि कशा पद्धतीने हा दौरा आहे आणि आपण सगळ्यांनी काय भूमिका बजवायची आहे या बाबतीत सुद्धा या ठिकाणी समितीच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांना सांगण्यात आलं की उद्याच्या उद्या आपण आपल्या तालुका स्तरावर बैठकी लावून त्याचं नियोजन करावं आणि सगळ्यांनी या ठिकाणी ती मान्यता दिलेली आहे. मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी लाडक्या बहिणीकरता महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होतोय ही आनंदाची बाब आहे. आणि हे होत असताना आपलं जे टार्गेट अचीव करायचं आहे ते जवळपास आपण अचीव करण्याच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. त्यामुळे मी समितीच्या लोकांचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे. आमदार महोदयांचंही अभिनंदन केलं की ज्यांनी याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतलेला आहे. तर या दौऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि ते सागर पार्कला येतील. सागर पार्कमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत ते सगळे झाल्यानंतर आपल्या महिला भगिनीशी त्या ठिकाणी संवाद साधतील आणि या योजनेच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतील. आणि मला तरी असं वाटतं की हा दौरा यशस्वी होण्याकरता आज ही बैठक पार पडली. किती लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज तर 40,000चा आहे, पण सागर पार्कची कपॅसिटी पाहिली तर 30 ते 35,000ची आहे. आणि मला तरी असं वाटतं की ते तुडुंब भरलेलं असेल असा आमचा विश्वास आहे. लाडक्या बहिणींना काय आव्हान करा? लाडक्या बहिणींना काय आव्हान करतात? बहिणींना एवढंच आव्हान आहे की आमची मंडळी किंवा प्रशासन शासनाची सगळे लोक आपल्या दरवाजी येत आहेत, आपल्याकडनं माहिती मागतायत, आपले फॉर्म्स भरण्याकरता हे करतायत. तर जी माहिती आपल्याकडे आहे ती त्वरित उपलब्ध करून द्यावी. आणि काही अडचण असली तर आमचे जे समितीचे अध्यक्ष आहे, समितीचे सभासद आहे, संबंधित आमदार आहे यांच्याशी आपण संपर्क साधावा जेणेकरून आपल्या अडचणीला ते त्वरित दूर करू शकतील. आणि याच्याकरता महिला सशक्तीकरणाकरता जे शासनाने धोरण आखलेलं आहे त्या धोरणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आम्ही महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन
आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. श्री शिवप्रतिष्ठान रावेरची नवीन कार्यकारिणी जाहीर. रावेर येथील सरस्वती शिशु मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सरस्वती योग ज्ञान केंद्र या संस्थाचे संचालन करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान रावेर संस्थेच्या नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. संस्थेचे मावळते अध्यक्ष सन्मान्य श्री दिलीप शेठ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यात जयंत सुधाकर कुलकर्णी अध्यक्ष, लखमजी देवजी पटेल उपाध्यक्ष, अशोक भगवान शिंदे चिटणीस, प्रभाकर भिका भाविस्कार सहचिटणीस, दिलीप पूनमचंद अग्रवाल सदस्य, गोपाल श्रीकृष्ण दुबे सदस्य, प्रदीप श्रीकृष्ण मिसर सदस्य, अनिल बबनलाल अग्रवाल सदस्य, काशीनाथ श्यामराव शिंदे सदस्य, डॉक्टर श्री संदीप सुधाकर पाटील सदस्य, राजेश कोटेश्वरजी अग्रवाल सदस्य, हर्षल चंद्रकांत अग्रवाल सदस्य, विनय सुरेश रावेरकर सदस्य अशी कार्यकारिणी मंडळाची निवड झाली असून त्यांचे रावेर व शहर परिसरातून तसेच तालुक्यातून अभिनंदन होत आहे. सरस्वती विद्या मंदिर रावेर व शिशु मंदिर रावेरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवीन कार्यकारिणी मंडळाचे अभिनंदन केले. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता.